शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश प्रायमरी सेकंडरी रेसिडेन्शियल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी व सुपरिटेंडंट विजय कोळी यांच्या विरोधात तक्रार आहे। त्यांच्यावर पोस्को कायदा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे। शिंदखेडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे मुलींच्या पालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे। पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। घेतली नाही, शेवट मुलांनी ती ॲक्शन घेतली। प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला, तेव्हा त्या सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले। तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं असं। मग ही शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचं आहे इथं ते आम्हाला कळत नाही। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे। माझी मुलगी 10वीला आहे, पण हे लहान मुलींचं काय होईल? आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही। आणि त्याला माया बहिणी आहेत का नाही हे त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे। त्यांच्यावर जर ही वेळ आली असती तर त्यांनी काय केलं असतं, एवढंच बोलायचंय।